नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिवणकर. आपल्या मराठी कॅम्प या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी योजना राबवली जाते, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व राज्याच्या मार्फत नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेसाठी जे लोक पात्र होते, जे शेतकरी पात्र आहेत, त्यासाठी मोठी अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तरी आता शेतकऱ्यांसाठी केवायसी करणे हे बंधनकारक केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी केवायसी केली त्यांचेच पैसे त्या ठिकाणी पुढे चालू राहणार आहेत. तीच केवायसी आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जशी लाडक्या बहिणीची केवायसी चालू केलेली होती शासनाने, आणि ज्या लाडक्या बहिणींनी आपली केवायसी केली नाही त्यांचे पैसे येण्यास बंद झालेले आहे, तसेच आता पीएम किसानची ही 20 मे पासून ते 30 जून पर्यंत ही केवायसी करणे चालू आहे. तरी प्रत्येकाने आपापली केवायसी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. असेच नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर वरती यायचं आहे. प्ले स्टोर वर आल्यानंतर इथे पीएम किसान हे सर्च करायचं आहे. पीएम किसान सन्मान निधी हे सर्च केल्यानंतर जे एक नंबरचं आपलं पीएम किसानचं जे ऍप्लिकेशन दिसेल त्या ऍपला आपल्याला इन्स्टॉल करून त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे त्या ठिकाणी दिसेल. नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला समोर जायचे आहे. आणि त्यामध्ये जे आपलं जे जीपीएस सेटिंग आहे ती जीपीएस सेटिंग लोकेशन, हे ऍप्लिकेशन चालवताना लोकेशन ऑन करून ठेवायचं आहे. आपली भाषा निवडून आपल्याला समोर जायचे आहे. त्यानंतर अपडेट मोबाईल नंबर आणि लॉगिन हे दोन ऑप्शन तुम्हाला समोर दिसतील. त्यानंतर आपल्याला लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला आधार नंबर वरती क्लिक करायचं आहे और आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. सिंपली आपल्याला आधार नंबर टाकल्यानंतर केवायसी लॉगिन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. केवायसी या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर जे काही दिसेल ते वाचून घ्यायचं आहे आणि त्या बॉक्सला टिक करून स्कॅन स्पेस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता स्कॅन स्पेस करण्यासाठी आपल्याला जे आधार फेसचं जे ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता माझ्या याच्यामध्ये इन्स्टॉल आहे आणि ते मला फक्त अपडेट करायचं आहे. त्या ठिकाणी ते ऍप्लिकेशन आहे आधार फेस आरडी. ते ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये सर्वप्रथम आपल्याला इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. त्यानंतर या ऍपचा उपयोग आपल्याला आधारची केवायसी करण्यासाठी होईल. स्कॅन फेस या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे जे पुढचे इंटरफेस आहे ते तुमच्या समोर दिसेल आणि जे आपल्या समोरचं जे शेतकरी आहे त्याचा आपल्याला फेस स्कॅन करायचा आहे. व्यवस्थितरित्या डोळे उघडझाप करून त्यांची स्कॅनिंग करून घ्यायची आहे. केवायसी केल्यानंतर समोर तुम्हाला एक एम पिन 6 डिजिटचा या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचा आहे. एम पिन क्रिएट केल्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एम पिन जनरेट झालेला असेल आणि शेवटी आपल्याला डॅशबोर्ड वरती जायचं आहे. डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती ज्यांची आपण ई केवायसी केलेली आहे त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली असेल. त्यांचं नाव, मोबाईल नंबर, त्यांचा जो पीएम किसानचा रजिस्ट्रेशन आयडी नंबर असेल तो नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर आपलं जे स्टेटस आहे लँड रेकॉर्ड सेटिंग स्टेटस ते यस दाखवलेलं आहे. आधार सेटिंग विथ बँक अकाउंट स्टेटस ते सुद्धा यस दाखवलेलं आहे. खालचं लास्ट ऑप्शन आहे ई केवायसी स्टेटस यस या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे ज्यांची केवायसी पूर्णपणे झालेली आहे. आणि तुम्हाला दुसऱ्या शेतकऱ्याची जर ई केवायसी करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही एकाच मोबाईलवरून करू शकता. खाली ऑप्शन दिलेला आहे ई केवायसी फॉर अदर, त्यावरती क्लिक करून तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याची ई केवायसी करू शकता. तर अशाच प्रकारची ही माहिती होती. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.